भाजप आणि शिवसेना यांच्यातील संभाव्य कुरबुरी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम केल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केलाय. यामागे बोलवता धनी वेगळाच असल्याचा दावाही परब यांनी पत्रकार परिषदेत केला. संजू परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि संजू परब यांच्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याची माहिती दिली होती. यावर परब यांनी प्रभाकर सावंत कवी मनाचे आहेत आणि त्यांना मी चांगला ओळखतो असे म्हणत महायुतीचे नेते खासदार नारायण राणे यांच्याकडे या कुरबुरीची तक्रार करता आली असती, परंतु तसे न करता थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्याबाबत गैरसमज पसरवण्याचं काम केलं गेलं. मंत्रिपदाची संधी मिळू नये म्हणूनच बोलवता धनीनेही ही काळजी घेतल्याचं परब यांनी सूचित केलं. आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले. या आरोपामध्ये ते असं बोललेत की शिंदे सेनेचे पदाधिकारी प्रलोभने दाखवून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश घेत आहेत आणि हा प्रकार सावंतवाडी मतदारसंघ आणि कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये घडत आहे आणि त्यामुळे आपले कार्यकर्ते नाराज झालेत. आणि त्यांनी ह्याचं पण म्हटलं की दोन्ही जिल्हाध्यक्ष म्हणजे दत्ता सामंत आणि संजू परब यांचे गुरु हे राणेसाहेब आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे गुरु राणेसाहेबच आहेत आणि महायुतीचे नेतेसुद्धा राणेसाहेबच आहेत. त्याच्यामुळे आमचे गुरु कोण आहेत हे आठवण करून देण्याची त्यांना गरज नाही आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की मी CMला पत्र दिलं की या ज्या गोष्टी घडत आहेत त्या महायुतीला योग्य नाही म्हणून आपण पत्र दिलं. त्यांना सांगू इच्छितो की CMला पत्र देण्याची काही गरज नव्हती. जर तुम्ही राणेसाहेबांना मानत असाल तर राणेसाहेब महायुती नेते आहेत, तुम्ही ही तक्रार पहिल्यांदा राणेसाहेबांकडे केली पाहिजे होती आणि राणेसाहेब तेव्हा का तो निर्णय देणार होते कोणाचं चूक कोणाचं बरोबर कोण काय करते ते. तुम्ही जे पत्र दिलंय ते महायुतीच्या बिघाडासाठी दिलेलं नाही. तर येणाऱ्या काळात जी मंत्रिपद आहेत ते सन्माननीय केसरकर साहेब किंवा निलेश राणे यांना मिळेल म्हणून काहीतरी फडणवीस साहेबांकडे काहीतरी एक पत्र देऊन ते भारतीय जनता पार्टीबद्दल त्यांचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे मी आणि दत्ता सामंत हे काहीतरी उलटसुलट करत हा त्यामागचा हेतू आहे. आणि त्यांचा बोलवता धनी हा वेगळा आहे. प्रभाकर सावंतांना मी जवळून ओळखतो, त्याच्यामुळे त्यात CMना पत्र देणं काय देणं ते मला असं वाटत नाही की ते स्वतःहून देतील. ते त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे, असू द्या. आणि त्यांना त्या पलीकडे जाऊन सांगू इच्छितो की त्यांनी असं पण म्हटले की आमचे कार्यकर्ते असं म्हणतात की निवडणूक आम्ही स्वबळावर करू. तुम्ही स्वबळावर करा, आमची काहीच हरकत नाही. तुम्ही दोडामार्गमध्ये स्वबळावर निवडणूक लढली. दोन्ही सोसायट्या या शिंदे सेनेने काढल्या आणि तिथे तुमचं आम्ही 0 केलं. तुमच्या तालुका प्रमुखाला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पराभव पत्करावा लागला. या गोष्टीला आम्ही घाबरत नाहीये. पण राणेसाहेब जो निर्णय देतील, नारायण राणेसाहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. मग महायुतीत आम्हाला जर राणेसाहेबांनी सांगितलं तू गप्प बसा तर आम्ही गप्प बसू. राणेसाहेबांनी सांगितलं युतीत झालं पाहिजे तर युतीत करू. राणेसाहेब म्हटलं स्वतंत्र लढत आम्ही स्वतंत्र लढू. हा सर्वस्व निर्णय राणेसाहेब घेतील. त्याच्यामुळे आम्ही राणेसाहेबांचे आम्ही शिष्य आहोत. राणेसाहेब आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि महायुतीचे सर्व हे राणेसाहेब आहेत. त्याच्यामुळे CMना पत्र देण्याऐवजी आणि हे सगळी नाटकं करण्याऐवजी की दीपक भाईंना मंत्रिपद मिळेल व काहीतरी मिठाचा खडा टाकावा, निलेश राणेंना मंत्रिपद मिळेल, ह्यासाठी नाटक करायचं बोलवतात आणि वेगळं आहे. त्याच्यामुळे आणि जर तुमचे कार्यकर्ते तुमच्याकडे थांबत नसतील तर ते आमचा काय दोष नाही. ते उबाटाकडे जातील, ते शिंदे सेनेकडे येत आहेत. जर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांभाळू शकत नाही तर त्याचा दोष तुम्ही आम्हाला देऊ नका. आणि तुम्हाला जर आमचे कार्यकर्ते तुम्ही दुपटीने घेणार म्हणून सांगितलं, तुम्ही तिपटीने घ्या, आम्हाला काही फरक पडत नाही. आणि केव्हा ते सुरुवात करा. फक्त दीपक भाईंच्या शब्दाला जागून आम्ही गप्प आहोत या मतदारसंघामध्ये.
तुम्ही सुरुवात करा, आमची काही हरकत नाही. असलं दबावतंत्राचं राजकारण जिल्हा प्रमुख म्हणून मी खपवून घेणार नाही. दापोली एसटी आगारातून सुटणारी बाण तिवरे बस स्टॉपच्या काही अंतरावर पिकअप गाडी आणि एसटीमध्ये जोरदार धडक झाल्याने एसटी गाडीचे हेडलाईट आणि इतर असे 2,000चे नुकसान झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. याबाबत एसटी बस क्रमांक MH20 BL 2768 आणि पिकअप गाडी क्रमांक MH08 AP 8124 या दोन्ही गाड्यांची रस्ता अरुंद असल्याने धडक झाली. सदरची बस बाणतिवरे मार्ग आतगाव येथे जात असताना ही धडक झाली. सदर घटनेबाबतची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत. याबाबत फिर्याद सचिन राज शिर्के राहणार टाळसुरे यांनी दिली आहे. पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या मुरुड जंजिरा पर्यटनात पावसाळ्यात बंदी असतानाही येथील शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गारंबी धरणावर आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोहताना पर्यटक बुडता बुडता वाचल्याने अतिउत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून आता केली जाते. मुरुड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गारंबी धरणामध्ये पोहण्यास मनाई असताना कित्येक अतिउत्साही पर्यटकांचा मोह अनावर होऊन तुडुंब भरलेल्या धरणामध्ये धाडसी आनंद लुटण्याचा प्रयत्न करतात. परंतु धरणाच्या खालील भागात रुंद आकाराचे पाईप टाकलेले असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग हा फार जोरात होत असतो आणि त्यातूनच या सर्व गोष्टी स्थानिक लोक पर्यटकांना सांगत असताना देखील त्यांची थट्टा करत न जुमानता अतिउत्साही पर्यटक निसर्गाशी मस्ती करण्याचा प्रयत्न करत दुर्दैवाने आपल्या जीवावर बेतून घेत असल्याचं बोललं जाते. मागील रविवारी या ठिकाणी अशीच एक दुर्घटना होता होता टळली. 8-10 पर्यटक, त्यांच्यामध्ये लहान मुले आणि त्यांचे आई वडील सुद्धा होते. मुलांनी धरणामध्ये उड्या टाकल्या, त्यात मध्येच त्यांचा सहकार्याने सुद्धा उडी मारली आणि तो बुडून खाली गेला. त्यानंतर त्यांच्यातल्याच दोघांनी त्याला वर आणले, त्यामुळे त्याचा जीव वाचला. नशीब बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला. गारंबी धरणामध्ये जे पर्यटन येतात आणि पर्यटन तिथे घाण वगैरे करतात. गारंबी धरण हा आमचा एकमेव नाही बोलता येणार, पण मेजर पाण्याचा सोर्स आहे. त्याच्यामध्ये घाण केल्यामुळे वगैरे तर मुरुडचे नागरिक आहेत त्यांचं आरोग्य स्वास्थ्य वगैरे खराब होण्यासाठी असं मुद्दामून केलं जातं असं आमची धारणा आहे. त्यामुळे आम्ही पत्रकारांना सुद्धा विश्वासात घेऊन आणि पोलीस स्टेशनला वगैरे आम्ही लेटर दिलेले आहे की बाबा त्यांच्या पर्यटकांवर स्ट्रिक्ट टू स्ट्रिक्ट ॲक्शन व्हावी. हे काही कोणतं खेळायचं किंवा बागडायचं ठिकाण नाही आहे की तुम्ही यायचं आणि घाण करून जायची. आणि जर याच्याने सुद्धा त्यांच्यावर मज्जाव नाही झाला तर त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करण्यात येतील त्यांच्यावर, हे आहे. आणि SP मॅडमला सुद्धा आम्ही याच्याविषयी लेटर दिलेलं आहे. आणि आता आमचं असं मिटिंगमध्ये पण डिस्कस झालं की दर सॅटर्डे संडेला जास्त पर्यटक असतात, तर आमचे स्वतःचे 4-5 लोक सुद्धा आम्ही तिथे लावणार आहे, जेणेकरून तो जो नॅचरल सोर्स आहे, जो झरा आहे, तिथे कोणीही दूषित करता कामा नये तो झरा. आणि त्यामुळे त्याच्यावर व्यवस्थित कारवाई करायचे निर्देश आम्ही पोलिसांना सुद्धा देतो. जिल्हा मार्ग 46 बुरंबी ते मुचरी ते फणसवणे वाडा वेसराड हा रस्ता सुमारे 40 वर्ष जुना असून सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण नादुरुस्त आहे. या रस्त्यावरील 2 ते 3 किलोमीटर अंतराची डागडुजी केल्यास हा रस्ता तुरळ, कडवई, तांबेडी, फणसवणे मार्गे देवरुखसाठी पर्यायी मार्ग म्हणून वापरता येईल. त्यामुळे शास्त्री पूल ते संगमेश्वर सोनवी पुलापर्यंत होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या रस्त्याचा वापर करता येऊ शकतो. सध्या सीझनला शास्त्री पूल ते संगमेश्वरासाठी 1.5 ते 2 तास लागत आहेत. गणेशोत्सव तोंडावर आला असून या रस्त्याची दुरुस्ती केल्यास छोट्या वाहनांना या पर्यायी मार्गाचा वापर करता आला तर 30% वाहतूक कोंडी निश्चितच सुटू शकते. यासाठी गणपतीपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालकांमधून आता होती.
गणेशोत्सवाला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे ग्रामीण भागात गणेश मूर्ती शाळांमधून लगबग वाढली आहे. ठिकठिकाणी मूर्तिकार गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवण्यात व्यग्र झाले आहेत. शहरातील कार्यशाळांमध्ये देखील मूर्तिकारांची फार धांदल उडालेली दिसून येते. यावर्षी मूर्तिकारांना श्री मूर्ती तयार करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला आहे. त्यामुळे सुबक मूर्तिकाम करण्यासाठी कार्यशाळांमधून दिवस रात्र रंगकाम केलं जात आहे. बाप्पाच्या आगमनाची ग्रामीण भागात चाहूल लागली आहे. ग्रामीण कारागिरांचा वर्षानुवर्षे सुबक आणि रेखीव मूर्ती काढण्याचा हातखंडा आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.